अगं ये भवाने, बघ आपल्या मुलीला बघण्यासाठी पाहुणे येणार आहेत. काय हो, असली काळी कावळ्यासारखी हिला बघून मुलगाच पळून जातो. मी तर वैतागलोय बघा. अगं रागवू नकोस ग. तसे मुलगा आणि त्यांची काही जास्त अपेक्षा नाही आहे. फक्त सावकार मुलगी पाहिजे एवढंच आहे. त्यांच्या स्टेटसची पाहिजे बघ. काय तुमचं डोसकं बिस्कं फिरलंय काय? राहतो आपण भाड्याच्या खोलीत. 6 महिने झालं तिचं भाडं सुद्धा दिलं नाही आणि तुम्ही म्हणताय सावकार मुलीला बघायला या लागल्यात. आम्ही कुठून तुम्हाला सावकार दिसतोय हो? बोंब मारत बसू नकोस. कसं तरी या मुलीचं तेवढं लगीन करून टाकू. बघ माझा मालक खूप सावकार आहे. त्यांचा बंगला आहे. तो शहरात राहतोय. बंगला रिकामीच पडलाय. तिथंच पाहुण्यांना बोलवूया आणि मुलगीला दाखवूया. हा पण एवढं लक्षात ठेव, सावकार होण्याची ऍक्टिंग करायचं बघ. अहो छे हो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बोलवते गुड्डीला. गुड्डी, ए गुड्डे. हे बघ गुड्डे, तुला बघण्यासाठी मुलगा येणार आहे. एक काम कर, तू काय कर, लई सारखी लाली लिपस्टिक पावडर थोप तोंडाला आणि तयार हो. म्हणजे मुलगा लगेचच हो म्हणेल बघ. काय मला मुलगा बघण्यासाठी यायला लागलाय? माझं पण लगीन होणार? ठीक आहे ठीक आहे, मी खूप साडी मेकअप करते. चला पटकन आवरा. मी पाहुण्यांना तिथलाच पत्ता दिलाय. ठीक आहे आवरतो आम्ही. अरे हे तर श्याम्या आहे ना. आज ह्याला उधारी दिल्याशिवाय सोडायचं नाही. चल बघू कुठे जातात. वाव, किती मस्त घर आहे. या या या, बसा बसा बसा. यायला काही त्रास तर झाला नाही ना? कशाचा त्रास होणार? बैलगाडीने आलो नाही आम्ही, हेलिकॉप्टरने आलोय. हेलिकॉप्टरने. हा लई सावकार आहे मी. हेलिकॉप्टर? काय हो, खूपच सावकार दिसतात की हे. हो तर पाहुणे तुम्ही नाश्त्याला काय घेणार? नाही आम्हाला तसं काही पण चालेल, पण बघा सलमानला आहे ना कोल्ड कॉफी फार आवडते. काय? कुठे आहे सलमान खान? बोलवा की त्याला आत. बाहेर आहे काय? बोलवा आत बोलवा. अहो अहो वहिनी, तुम्हाला काय तर गलतफहमी झाली आहे. माझ्या मुलाचं नाव आहे सलमान खान. काय? ह्या कार्ट्याचं नाव सलमान खान आहे? काय बघून याचं नाव सलमान खान ठेवला हो? माकड तोंडाचा तर दिसतो. खूप उशीर झालाय. बोलव त्याला, दीपिकाला. दीपिका, दीपिका, ए लवकर बाहेर. काय? दीपिका आली तुमच्या घरात? मग तर रणबीर पण आला असणार. अहो अहो, हिचंच नाव दीपिका आहे. काय? ही दीपिका आहे? काय बघून तुम्ही हिचं नाव दीपिका ठेवला हो? एवढी काळी कळोटी आहे ही. याचं नाव तर कावळीन पाहिजे होतं, कावळीन. जर तुमच्या झिपऱ्या मुलाचं नाव सलमान खान होत आहे तर हिचं नाव दीपिका का नाही होणार? अहो अहो वहिनी, ओरडू नका हो. हळू बोला, हळू बोला. ते काय आहे ना वहिनी, माझी मुलगी दिवसभर घरातली कामे करून 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 काळी झाली आहे बघा. तुमच्या मुलाशी लग्न झाल्याबरोबर गोरी पान होईल. अगं ये फुकणे, तुला सांगितलं होतं ना खूप सारी लाली लिपस्टिक पावडर लावून ये म्हणून. वालीस तोंडवर करून. मम्मी मम्मी, तू माझं लगीन या कालीशी लावणार, कालीशी. अगं अगं आई, हे तर तोतला आहे की तोतला. मी नाही करणार तोतल्याशी लगीन. अगं एक टवळे, तोतला झाला तर काय झालं? ह्याच्याकडे हेलिकॉप्टर आहे, हेलिकॉप्टर. खूप पैसे आहेत, खूप पैसे. गप्प बस. तुझ्याबरोबर कोण लगीन करणार? काळी कुठली की. हो
तर पुढचं बोलू. तुम्हाला हुंडा किती पाहिजे? नाही नाही, आम्ही हुंड्याच्या विरोधात आहे. हो, जर तुम्हाला काय द्यायचं असेल तुमच्या मुलीला तर द्या. आम्ही फरारी देण्याचा विचार करत होतो. अहो, ह्याची काय गरज आहे? ठीक आहे, मग नाही देत. घरी चला, तुम्हाला दावते. हुंडा नको म्हण, हुंडा. काळी मुलगी करून घ्या लागलाय आणि हुंडा पण नको म्हण. आता तुमची खैरच नाही. अगं ये, त्यांना एकच मुलगी आहे. लग्न झाली की ना सगळी प्रॉपर्टी आपलीच. उगाच टेन्शन घेऊ नकोस. तसं तुमचा मुलगा काय काम करतोय हो? ह्यो दिवसभर बोंब मारत, दारू पीत, मारामारी करत फिरतोय. म्हणजे तुमचा मुलगा दारुडा आहे? अहो नाही हो, यांचा बोलण्याचा अर्थ असा आहे की 10-12 दारूचे ठेके आहेत. आमचा मुलगा त्यांना सांभाळतो. तसे तुमचा काय बिझनेस आहे हो? आमचे 10-12 पेट्रोल पंप आहेत, 5-6 तेलाचे गड्डे आहेत आणि खूप फॅक्टऱ्या आहेत बघा आमच्याकडे. चला पटकन लगीन ठरवा. जरा जास्त सावकार दिसतात आपल्यापेक्षा. मुलगी काळी असली तर काय झालं, पैसे तर पांढरे आहेत ना. चला लवकर करा. आमची उधारी द्यायला होत नाही ह्याला. आणि बाप रे, एवढा मोठा घर खरेदी केला ह्याने. आज तर ह्याला सोडायचंच नाही, उधारी घेऊनच राहायचं. चल आज जाऊया, नाहीतर पळून जातील ही लोक. होय चल लवकर. हरामखोर कुठला, माझे पैसे खाऊन एवढा मोठा बंगला बांधून राहिलाय. बघा, आमच्याकडून लगीन घट्टच समजा बघा. हो, तर आमच्याकडून पण लगीन घट्टच समजा तुम्ही. अरे ये श्याम्या, कुठं आहेस रे तू? भिकारचोट कुठला, हरामी. 1 वर्ष झालं माझ्या किराणाची उधारी अजून दिली नाहीस. हा, अहो हे कोण आहे तुमच्याकडे पैसे मागतोय? हे गल्लीतल सर्किट माणूस आहे हो. ह्याचं जरा डोसकं बरोबर नाही आहे. कधी कधी त्याला अटॅक येत आहे आणि असं लोकांच्या घराघरात जाऊन तो पैसे मागत फिरतोय. 500 रुपये दिले की मग घरातलं सगळं काम करून जातंय. अरे ये श्याम्या, कुठं आहेस रे तू? 6 महिने झालं मला दुधाची उधारी दिली नाहीस अजून, आणि इथं पळून लपून बसलायस होय भाड्या. काय हो, हे पण खोळा आहे काय? हो, हे दोघे पण खुळे आहेत. रोज येतात आणि रोज येऊन असेच पैसे मागत राहतात. अरे ये थिरकट्या, खुळा कुणाला म्हणा लागलायस? जर मला माहित असतं तर 1 नंबर कंजूस माणूस आहेस, तर तुला दूध कधीच दिलं नव्हतं. बुकारचोट कुठला, झोपडपट्टीमध्ये राहतोय, झोपडपट्टीमध्ये, हरामी कुठला. होय बरोबर बोला लागलाय बघा, बरोबर बोला लागलाय. काय म्हणजे तुम्ही सावकार नाही आहेत, तुम्ही तर भिकारी आहात. एक तर तुमची मुलगी काळी आणि वरून तुम्ही भिकारी आहात आणि वरून खोटं पण बोलताय. चला रे सगळीजण, नालायक कुठला, भिकारचोट माणूस. अहो थांबा, ऐका. अहो पाहुणी, थांबा. अरे ये, तुम्हाला आत्ताच यायचं होतं काय? नाही देत जावा आता पैसे. चला निघा इथून. काय म्हणतोस? थांब, आम्हीच तुला पैसे देतो आता. थांब. आई, पळ इथून, नाही तर आम्हाला पण मारतील.